एका लग्नाची दुसरी गोष्ट. माझं कपाट कुठे? अगं ए राधा, आता लग्न झालंय आपलं, बायको आहेस तू माझी, त्यामुळे आजपासून माझं घर ते तुझं घर, माझी खोली तीच तुझी खोली, माझा आनंद तोच तुझा आनंद, तुझं दुःख तेच माझं दुःख, मीच तुझं कपाट. घनश्याम, माझं कपाट कुठे आहे? अगं काय कपाट कपाट करतेस, माझं कपाट तेच तुझं कपाट. तू काळजी करू नको, तुला मी 2 खण दिले माझ्या कपाटातले. एन्जॉय. आर यू सिरियस? ऑफकोर्स येस. घनश्याम, माझं सामान बघ. 2 कप्प्यात माझं सामान कसं मावणार आहे? आणि 1 मिनिट, मी तुझ्याबरोबर कपाट शेअर वगैरे करू शकत नाही. मला एक वेगळं कपाट लागेल, कारण अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या फक्त यु नो मुली मुलींच्या असतात. ए ॲटिट्यूड देऊ नको. अशा अनेक गोष्टी असतात ज्या फक्त मुला मुलांच्या पण असतात. तुला नाही कळणार. जाऊ दे, मला माझं कपाट कुठे ते सांग. हे बघ, मी काय म्हणतो, तुला शेअरिंग करायचं नाही ना, नको करूया. आपण वाटण्या करूया. कशा? दाखवतो. आपण जसे एरियाज वाटून घेतलेत ना, म्हणजे हा माझा एरिया, तो तुझा एरिया, तसं आपण आता कपाट वाटून घेऊया. दुसरं काय करू शकणार होतं आपण? घनश्याम, फक्त एकच गोष्ट तुला आधी सांगून ठेवते, माझ्या कुठल्याही सामानाला हात लावलेला मला चालत नाही. कारण मला कळतं काय कोणी उचकलं पाचकलं तर, कारण माझं सगळं शिस्तीत असतं. मी का हात लावीन, तेही तुझ्या सामानाला. आणि हे बघ, तू माझ्या दिसण्यावर जाऊ नको. मी असा दिसतो, वागतो, पण मी अत्यंत शिस्तप्रिय माणूस आहे. यू विल बी सरप्राइज्ड. माझं कपाट पण एकदम चोख लावलेलं आहे बघ. ए हसू नको. हे बघ राधा, सगळं असं अस्ताव्यस्त पडलेलं आहे, पण या बेशिस्तीला पण एक शिस्त आहे. रिअली? रिअली नाही, रिअली येस. आणि आजपासून हे कपाट आता तुझं. 1 मिनिट फक्त थांब. फक्त पुढचे 6 महिने ही बेशिस्त सहन कर मित्र, मग पुन्हा आपण एकत्र येऊ. आय मिस यू बडी. ऑल युअर्स. एक मिनिट. हे सगळं आता कुठे जाणार आहे? माई, अगं माई, चहा घे ना. चहा घे, गरम आहे. चहा घेतेस ना गरम? तुला गरम लागतो की नाही? घे चहा घे. दे 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 दे. अगं थंड होईल, तो निघून जाईल. तुला पेपर हवाय ना? कळलं मला. घे. चहा घे. बर, श्रीपाद, शामराव आणि सुनबाई कुठं चालले देवदर्शनाला? केरळला जायचं ठरलंय. तिथे कुठला देवस्थान आहे रे? अगं केरळात शेकडो देवस्थान आहेत ग. अट्टक्कुळ, गुरुवयूर अशा विविध नावांची. मात्र आता या दिवसामध्ये त्यांना देवदर्शन करायला किती वेळ मिळतोय प्रश्नच आहे. अरे, एका देवाचं दर्शन घेतलं तरी पुरे असतं. आमच्या काळी नवरा बायकोला देवदर्शनाच्या निमित्तानं वेळ मिळायचा, घरापासून लांब जायला मिळायचं. देव काही रुसत नाही हो. केरळात आलात आणि माझं दर्शन का घेतलं नाहीत म्हणून? माई, तू ना तशी मॉडर्न विचारांचीच ग. माझ्यापेक्षा सुद्धा थोडी जास्तच. मॉडर्न बिडर्न काही नाही, पण तुमची आई आहे. बर, मला सांग, केरळ किती लांब आहे रे? अगं इथून 1000 किलोमीटर पेक्षा थोडं जास्त. अगो बाई, म्हणजे बरेच लांब चाललेत म्हणायचे. अगं आता काय आहे ना, विमानात बसला की 3 तासात थिरुवनंतपुरम. अगो बाई, हो का?
अरे आमच्या लग्नानंतर मुंबापुरीच्या दर्शनाला गेलो होतो, तेही किती लांब वाटायचं, केवढा प्रवास असं वाटायचं. आता सगळी अंतर जवळ आली आहेत नाही. हो ना, माणसं दूर चाललीत एकमेकांपासनं. पण आपल्या घरचं तसं नाही हं. अरे इतकी वर्ष आपण माणसं जोडून ठेवली आहेत. आता ही राधा आली ना, तर ती सुद्धा या घराचा वारसा पुढे चालवणार. बरं श्रीपादा, नको, माझ्याकडे मागू नकोस, माझ्याकडे गोड मागू नकोस. आज तर तू गोड मुळीच मागू नकोस. घालाच्या लग्नात खूप गोड खाल्लायस तू. ते बोलत नाही रे मी. मग पण मला ना एकदा विमानात बसायचंय. तुला विमानात बसायचंय? ठरलं, तुला विमानात बसवायची जबाबदारी माझी. मथू म्हणत होती विमानात गोड गोड चॉकलेट मिळतात म्हणून. ए घनश्याम, माझी पर्स होती ना इकडे? इकडे नाहीये ग. अरे होती, मला तिकडे दिसते त्या मागे. मागे आहे बहुतेक. हा, हेच बेस्ट आहे. क्रश्ड लुक. घनश्याम, माझं साबण, पेस्ट, ब्रश कुठे ठेवू? ए राधा, आपल्याकडे वाणाचं सामान येतं? अशा छोट्या छोट्या फालतू गोष्टी घरनं कशाला आणल्यास? हो, पण मी तुझा साबण नाही ना वापरू शकत. माझा साबण मी तुला वापरायला दिलाही नसता. पण आपल्याकडे वाणाचं सामान येतं. घरी खूप साबण आहेत, त्यातला एक मी दिला असता तुला वापरायला. हो, पण मी तेही नाही वापरू शकत, कारण मी हर्बल प्रोडक्ट्स वापरते. काय? माझा जो साबण आहे ना, त्यामध्ये मधमाशांच्या पोळ्याचं मेण आहे का? आणि ॲलोवेरा आहे. ॲलोवेरा म्हणजे कोरफड? हो, कोरफड. ॲलोवेरा म्हटलं की महाग, कोरफड म्हटलं की स्वस्त. इकडे अंगणात भरपूर कोरफड लागले, घे जा बिंदास. ए हो, म्हणजे ती कोरफड केसांना लावली ना की केस खूप छान होतात. म्हणजे विशेषतः काही लोकांना असं सतत
माकडासारखं असं करा करा डोकं खाजवायची सवय असते ना, त्यांचे केस सुधारतात. माझ्या केसांचं टेक्स्चर स्मूथच आहे. ए राधा घना चला जेवायला चला. आई जेवायला चल 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 चल. नाही नाही नाही, मी हे करते. काय? साडी साडी साडी. नाही, नको साडी नाही, नको. 5 मिनिटं 5 नाही, ऐक ना, हे राधा, अगं राधा लवकर चल. परत दरवाजा बंद आहे म्हणून ते आपल्याला बोलवणार नाहीत आणि तुझ्या कर्मात मी उपाशी राहीन राधा. अरे यार आता पाहिलं तरी भीती वाटते. अगं बस ना बस बस. हा सुप्रिया. आता काही नाव वगैरे नाही ना घ्यायचं. बघ म्हणजे कसंही तू घेतलंस तरी आम्हाला चालेल. खेळू नको ग माझ्या सुनेला. अच्छा माझी सून वहिनी, आता माझी पण सून आहे ती. लिसन राधा, तुझ्या या सासूबाई आहेत ना, ह्या अगदी मऊ मेण आहेत. त्यामुळे आता सून म्हणून तुला जे काही छळायचं असेल ना ते ही सासू छळणार. आणि त्यासाठी तुला माझा फुल सपोर्ट आहे. का रे राधा, त्रास देते तुला काय ग? काकू ओ हो क्या बात आहे. आई तू जी आमटी करतेस ना, गूळ आणि चिंच घातलेली, हा हा हा, अख्ख्या जगात अशी आमटी कोणीही करत नाही. वा. बर आई खरंच खूप छान झाली आमची. आमच्या शेजारी एक दाती काकू म्हणून राहायच्या, त्यांच्याकडे जायचे मी अशी आमटी खायला. पप्पांना नीट स्वयंपाक करता यायचा नाही ना तेव्हा, रोज एकच भाजी द्यायचे, बटाट्याची. पण आता सगळंच महेशराव करतात नाही. कमाल आहे, लेकीसाठी सगळं करायला शिकले. खरंच कौतुक वाटतं. हे राधा, आता तू या घरात रुळलीस ना की सगळं तुझ्यावरच सोपवणार आहे मी. आता अगदी माझी स्तुती करतोय हा, पण तुझ्या हातचं जेवायची सवय झाली ना की ही चव विसरून जाईल बघतो. अगं पाणी घे ना. अगं पाणी थांब. ए अरे बघत काय राहिलास, पाठीवरून हात फिरव तिच्या. हा हो पाणी. हा मी घे घे पाणी घे. पाणी पिऊन बरोबर. अरे अरे पाठीवरून हात फिरवणं तिच्या, काय सांगते आई? बघत काय राहिलास तू? काय लाजतोयस वगैरे की काय तिला? ओके. ओके मग आता कधी निघताय हनीमूनला? कोशिंबीर थोडी. आई मला लोणचं देशील? हो हो. ए तू पण खाऊन बघ, सुप्रियाचं स्पेशल आहे. अंजीर लोणचा. मी काय म्हणतो का ना, केरळला जायला कधी निघताय? म्हणजे हे टूरचं जे पॅकेज आहे ते महिनाभरासाठीच व्हॅलिड आहे. तर लवकर काय ते ठरवा आणि निघा. हो ठरवतो ना. कसं आहे बाबा, हा माझ्या काही असाइनमेंट्स बाकी आहेत अजून, त्या पूर्ण करतो आणि मग ठरवतो. आता कसली असाइनमेंट? आता तुझी फक्त एकच असाइनमेंट, राधा आणि राधा. अरे सुप्रिया बरोबर बोलतेय. हा आता तू कामापेक्षा राधा तर जास्त विचार करायला हवास. आमच्या गाडी हवं तर तू तुझ्या आईला विचार. इतक्या दांड्या मारत होतो मी. तर मुद्दा असा आहे, राधा तू त्याला ठणकावून सांग. त्याला सांग कामानंतर आधी केरळ. नाही नाही बाबा, त्याचं कसं आहे, ते स्वीट डिश देतेस का? काय खीर वगैरे काय ते? सॅलड खातो. बर मी वाढते ना.
सांग ना त्यांना लवकर. बरीच माणसं आहेत इथे, खूप माणसं आहेत. आम्ही बाहेर जायचंय का? जेवण होत आहे म्हणून, नाहीतर बाहेर जातो. ओ अगं बाई, हो खरंच जाऊया ग बाहेर, म्हणजे मग मोकळेपणाने बोलता येईल यांना. नाही नाही आई, तसं नाही. डाग पडलाय तिकडे आमटीचा, म्हणून त्याला सांगत होते. कुठे ग? कुठे डाक? कुठे डाक नाही हे बघ कुठे. हा काय इथे, हा काय बाई इथे बघ, हे बघ, हा बघ ना. इथे मला वाटलं इथे इथे बघ. एक मिनिट बघू. प्रॉब्लेम असा होतो की अशा गोष्टी अर्धवट राहिल्या ना की मला दडपण येतं त्याचा, मला त्रास होतो खूप. आपलं ठरलं होतं की नाही आपण हनीमूनला जाणार नाही आहोत, तू का स्पष्टपणे सांगितलं नाहीस? एका लग्नाची दुसरी गोष्ट. एका लग्नाची दुसरी गोष्ट. अरे पण तू का नाही सांगितलंस मगाशी तिकडे? तू बोलायला हवंतस ना घनश्याम. हे बघ, असं भिजत घोंगडं पडलं ना की मला त्रास होतो खूप. गोष्टींचा सोक्षमोक्ष लागला पाहिजे आणि आपण घरच्यांची फसवणूक. घनश्याम तुला कळत नाहीये मी काय बोलते ते? नाही तुला कळत नाहीये मी काय बोलते ते. हे बघ घनश्याम, प्रॉब्लेम असा होतो की अशा गोष्टी अर्धवट राहिल्या ना की मला दडपण येतं त्याचा, मला त्रास होतो खूप. आपलं ठरलं होतं की नाही आपण हनीमूनला जाणार नाही आहोत, तू का स्पष्टपणे सांगितलं नाहीस? पाणी हवंय तुला? हो. घे पाणी घे. आता आता मला सांग, शिवाजी महाराज लढाया का जिंकले? ए घनश्याम, मी सिरियसली काहीतरी सांगते, प्लीज. नाही रे, आता शक्ती नाही माझी. नाही नाही, मी खरंच विचारतोय. शिवाजी महाराज लढाया का जिंकले? कारण ते एका वेळेस एकाच शत्रूशी लढायचे. आपला इतिहास सांगतो असं. आपण इतिहासापासून काहीतरी शिकायला नको? मी जर तिथे वाद घातला असता ना तर सगळे एकत्र आले असते, सगळे एक झाले असते आणि सगळे मिळून आपल्यावर तुटून पडले असते. आणि मग आपली इच्छा नसताना आपल्याला उद्या सकाळच्या विमानाने केरळला जायला लागलं असतं. थोडीशी डिप्लोमसी पाहिजे राव, थोडा मुत्सद्दीपणा पाहिजे, जो नाही आहे तुझ्याकडे. आणि आपण महाराजांचे वंशज आहोत की नाही, मग आपण तो बाणा जपायला नको का? हो. नाही पण मग काय करायचंय आपण आता? हे बघ, मला सुचलं की तुला लगेच सांगणार आहे. नाही 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 घनश्याम, प्लीज नको नको रे, नको. यू डोंट वरी ना, आय विल हँडल इट. मला त्याचीच भीती वाटते. थँक्स फॉर द कॉम्प्लिमेंट. ए घनश्याम, देवकी काकू, हा आणा. ओ मला वाटलं तुम्ही वाळवण्यासाठी साड्या हव्यात तुम्हाला जुन्या. हे काय काढलंय तुम्ही? हे बघ, घनासाठी. उन्हाळ्यात स्वेटर? स्वेटर नाही, कोट आहे हा. कुलू मनालीला गेले तर वापरता येईल ना. पण ते केरळला जाणार आहेत ना? अगं समजा त्यांचा विचार बदलला तर कोणी सांगावं, बदलू शकतो. तर आपण आपली तयारी करून ठेवलेली बरी. आणि मुख्य म्हणजे अगं घनाचे खूप चांगले चांगले कपडे मी वरच्या बॅगांमध्ये ठेवून दिलेले आहेत. त्याच्या त्या कपाटातल्या पसाऱ्यामुळे सगळे सुरगळून जातात ना, ते जरा एक एक बाहेर काढते. छान छान कपडे त्याचे काढून त्याची बॅग भरून ठेवते. जे कपडे घनाने महिनोन महिने घातले नाहीत त्याचा अर्थ उघड आहे, घनाला त्याची गरज नाहीये. आणि दुसरी गोष्ट, आता घनाने काय घालायचं काय नाही घालायचं हे बघायला त्याची बायको आहे की नाही. बायको आणली ना त्यांनी, मग तू त्याच्या बारीक सारीक गोष्टीत लक्ष घालू नको ग. मी नुसती त्याची बॅग काय करी, मी घनाची बॅग भरून दिली तर काय राधाला आवडणार नाहीये का? मला काय माहित,
माझं थोडीच लग्न झालंय. हा बरोबर आहे. आता घनानंतर हिचा नंबर लावूया. काय ग तुझ्यासाठी स्थळ बघायची का? नको नको, त्याच्या पण आईने अशी बॅग भरून दिली तर मी जाते. वरून बॅग आणायच्यात. परी असं नसतं रे. लग्न म्हणलं की हनीमून आलाच आणि जगात कोणीच त्याला नाही म्हणत नाही. हा तुला केरळला जायचं नाही का? अरे तसं नाहीये. हे बघ मग कसं आता आहे. यावरूनही राधा आणि तुझं भांडण झालंय. ठीक आहे ना, ठीक आहे. आपल्याकडे 3-3 पॅकेजेस आहेत घना. मी समजवतो वल्लीला, ती नाही चिडणार. तू जा अरे- जा जा, तू कुलू मनालीला जा जा. अरे तो प्रश्न नाहीये बाबा. प्रॉब्लेम जागेचा नाहीये. प्रॉब्लेम आमचा आहे. घना सगळं व्यवस्थित आहे ना? हो रे. प्रॉब्लेम म्हणजे काम काका. काय हे लग्नाच्या धावपळीमुळे काम सगळं तसंच राहिलं रे. ते आता जमा झालं सगळं काम. म्हणजे हे बघ कसं आहे, मी फ्रीलान्सर आहे. मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण राधा ती जॉब करते ना, आणि त्याच्यात ऍडव्हर्टायझिंग फील्ड म्हणजे तुला तर माहितीच असेल. नाही ना रे, अनफॉर्च्युनेटली ना तेवढा एकच धंदा करायचा राहिलाय माझा. मग मी तुला सांगतो की त्यात खूप काम असतं रे. ए नाही रे घना, कामं असतातच रे. 5वीला पुजलेली असतात काम. पण हा क्षण हा असे मोरून जातात. काय करतात? असं मोरून जातात. अरे काका, आता मला कळलं कुहू इतकं काव्यात्मक कसं काय बोलते ते. म्हणजे आता 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 ती शोभते तुझी लेख. ती तुझ्याकडनं वारसा आला तिला. क्या बात आहे यार. तुझ्या मनात एक कवी दडलाय काका. काय ना, मुद्द्याचं बोल. तू हनीमूनला जाणार आहेस का नाहीस? अरे जाणार आहे. म्हणजे जरा कामाचं प्रेशर कमी झालं की जातो ना. म्हणजे आम्ही काय हनीमूनला काय जाणारच नाही असं नाही काय. अरे केवढं टेन्शन गेलं रे माझं. हा अरे हे तुम्हा मुलांचे दिवस आहेत. असे भुरकन उडून जातील नंतर. कळणार पण नाही कधी 2 मुलांचा बाप झालास, कधी टक्कल पडलेच. अरे गेले ते दिवस गेले, एवढंच म्हणत राहावं लागतं. नाही नाही, जातो जातो. मला टक्कल पडायच्या आत जातो. जातो रे. हा. बरं मी काय म्हणतो काका, कसं आहे हे बघ, आपल्या संपूर्ण कुटुंबामध्ये सगळ्यात प्रॅक्टिकल माणूस तू आहेस. हो ना. मी पहिल्यापासून सांगतो रे. त्यामुळे आता हीच गोष्ट तू समजावशील का घरच्यांना? ओके डन. मी सांगतो. हा दिघ्याला म्हणजे काय होत नाही. ऐक ना, मी काय विचारायला आले की ते हे केरळला जायचं काय म्हणजे नक्की ठरवलं का तुम्ही? एका लग्नाची दुसरी गोष्ट. एका लग्नाची दुसरी गोष्ट. अगं राधा. ए राधा, मी काय म्हणते, मी अहो सहजच पडले होते. म्हणजे मला कळत नव्हतं मी काय करू म्हणून वाचत बसले होते जरा. अगं असू दे की, पड की, आरामात पड. आता तुझंच घर आहे, तुला जे हवं ते तू करू शकतेस. बरं हा घना कुठे बाहेर गेलाय का? हो, सांगून नाही गेलं तुम्हाला? आता कशाला मला सांगेल, आता तू आहेस ना. असं काय म्हणताय आई? मी आहे म्हणून काय झालं? तुमचं खूप आहे घनश्याम, सतत बोलतो तुमच्याबद्दल. काय बोलतो? तक्रारी करत असेल. आई किती त्रास देते, ते कॉम्प्युटरवरचे गेम खेळू देत नाही हे सांगत असेल. नाही नाही, खूप कौतुक करतो तुमचं. त्याला खूप अभिमान आहे सगळ्या कुटुंबाचा आणि तुमचा सुद्धा. बर ऐक ना, मी काय विचारायला आले की ते हे केरळला जायचं काय म्हणजे नक्की ठरवलं का तुम्ही?
मला काय सांगायचं होतं की समजा असं विचार बदलावा असं वाटलं तर मग आम्ही म्हणत होतो ना कुलू मनाली. अगो काय बर्फ आहे तिथे, छान थंडी आहे. मी ना घनाचे गरम कपडे काढून ठेवलेत, म्हणजे माळ्यावर होते बॅग. हे बघ म्हणजे नसेल ना कुलू मनालीला जायचं तर काय हरकत नाही, केरळला जा. त्याचे चांगले चांगले कपडे वरती माळ्यावरच्या बॅगेत होते ना, ते मी बाजूला काढून त्याची. मला हे काय म्हणाले की तू या सगळ्या गोष्टी तर तू कशाला लक्ष घालतेस, काय घनाची बॅग भरायची ती राधाला भरू दे. पण मी म्हटलं मी जरी त्याची बॅग भरली तरी काय झालं ग राधा, तुझा चेहरा का असा? नाही तुला काय बरोबर वाटत नाही का? नाही बरं. हा मला ऍक्च्युली मला एक फोन करायचा आहे आणि मला फोन माझा मी बाहेर ठेवलाय, त्यामुळे मी आले, एक फोन करून येते. तुम्ही बसा, आहे मी आले, 1-2 मिनिटात आले. पटकन एक urgent. आले लगेच हो अर्जंट आहे थोडासा, आलेच फोन करून. चुकलंच माझं. घनाची बॅग मी भरली ते हिला आवडलं नाही वाटतं. त्यांना ना बहुतेक केरळला जायचं नसेल. अरे नाही रे, तेही विचारून झालंय माझं. मग म्हटलं साऊथ नकोय का, नॉर्थला जा. हा पहाडात नकोय का, समुद्रात जा. हा. ऊन नको असेल तर बर्फात जा मरायला. हा पण तरी नाहीच म्हणतो. आता 3 ऑप्शन दिले ना त्याला. सरड्याची धाव कुंपणापर्यंतच. म्हणजे अरे त्यांना एखादं मॉरिशस, युरोप हे सगळं बघायचं असेल. नाही घना त्यालाही नाही म्हणालाय. अरे पण राधाला जायचं असेल, बहुधा याच्यावरूनच राधा चिडली असेल. काय सांगतोस? अरे बापरे, म्हणजे यावरूनही त्या दोघांमध्ये भांडण झालं का? ए जाऊ दे ना दिघ्या, मी काय म्हणतो आपल्या तिघांचेही पैसे एकत्र करू आणि देऊन टाकू त्यांना ते युरोपचं पॅकेज. काय ना, काळ बदल आहे दिघ्या. आजकालची मुलांना जाम डिमांडिंग झालेत रे. आमच्या वेळेला आम्ही देवदर्शन कम हनीमूनचं पॅकेज केलं होतं. तुला माहिती ना, महालक्ष्मीला गेलो होतो आम्ही. हो चोरून 2 दिवस महाबळेश्वरला जाऊन आलो. सांगू का माईला? अरे गंमत केली. हे पण तू म्हणतो ते करेक्ट आहे. जा म्हणावं, जायचं तिथे जा. मॉरिशसला जा, लंडन बघा, पॅरिस बघा. आणि लंडनला गेलात ना तर लॉर्ड्स नक्की बघा. कसं आहे, जरी आपण तिकडे सेंचुरी टाकली असली ना तर एकतर आपण मॅच हरतो किंवा मॅच ड्रॉ होते. पण लॉर्ड्स झालं स्वप्नरंजन झालं. नाही रे, प्रॉब्लेम वेगळाच असणार आहे काहीतरी. काय? त्यांनी काय असं ठरवून टाकलंय का की सगळं जग जे करतं ते आम्ही नाहीच करणार? अरे तो जाम चांगल्या चांगल्या गोष्टींना मुकेल रे. नाही 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 दिग्या, आय एम रिअली व्हेरी वरीड अबाउट घाना. मीटिंग बोलवली पाहिजे. सायकेट्रिस्टची गरज आहे. वेळ रात्री. जागा काळेवाडीची गच्ची. ठरलं. सायकेट्रिस्टने निरोप देऊन टाका, म्हणा काही झालं तरी वेळ चुकवायची नाही. करेक्ट आहे. तू सांग. अरे घना ऐकणार नाही रे माझं. मी कसं आहे दादा, या घरातला सगळ्यात प्रॅक्टिकल माणूस तू आहेस. आपण काय करणार आहे? मी मॉरल सपोर्ट देणार. पण तूही माझ्या प्रेमात पडू शकशील अशी पॉसिबिलिटी नाही आली ना तुझ्या मनात? मी ऑलरेडी प्रेमात आहे. एका लग्नाची दुसरी गोष्ट. एका लग्नाची दुसरी गोष्ट. बरं का म्हणू, मी नेहमी असं म्हणतो की मी दुःखात कधीही घेत नाही, मी फक्त आनंदामध्ये घेतो. हो पप्पा, तुम्ही नेहमीच आनंदी असता. म्हणून काय मी नेहमी घेत नाही काही. सॉरी. पण आज मी खुश आहे. राधाचं लग्न झालेलं आहे, सगळी टेन्शन संपलेली आहे. हे मी जरा इकडे काही माझी जीभ सटकली, जरा थोडासा इकडे तिकडे सरकलो तर मला समजून घ्या. याचं कारण घे घे. नाही तू अरे घरचाच आहेस माझ्या, तू काय मला समजून घेशीलच. हो पप्पा, मी घरचाच आहे. मी कधी कधी असा विचार करतो ना की काश मला
तुमच्यासारखे पप्पा असते. काच कशाला, मी आहे तुझा पप्पा आणि तू माझा मनू. हं? सोन्या, किती काम केलंस रे तू लग्नात. लागेल ती धावपळ केलीस, पडेल ती कामं केलीस. पण पप्पा, राधा नशिबवान आहे. तिला तुमच्यासारखे पप्पा मिळाले. अरे माझं सोड. ती खरी नशीबवान काय माहितीये का तुला? तिला घनश्याम सारखा नवरा मिळाला. मला असं वाटतं ना पप्पा की राधा ज्याच्या सहवासात तो नशीबवान. घनश्याम लकी आहे. खुश आहे मी. अरे म्हणून तुला सांगतो, काय त्रास द्यायची रे राधा. सारखं हे इथे का ठेवलं, तिथं का नाही ठेवलं, सारखं हे पूस, सारखं ते धू. तुला सांगतो, देवासमोर उदबत्ती लावली ना तर उदबत्तीच्या घराखाली एक ताटली आणून ठेवायची. का तर ती राख खाली सांडते, सगळं खराब होतं म्हणून. टीव्हीचा रिमोट आणि त्याचं कव्हर दर 2 दिवसांनी पुसायची, त्याच्यावर धूळ बसते म्हणून. पण आता देवघरासमोर उदबत्ती लावायला उभा राहिलो की सेम सेम ऑफिस मध्ये सुद्धा सेम. हो, राधाची शिस्त म्हणजे शिस्त. सगळी कामं वेळेत पूर्ण झाली पाहिजे. आमचं सगळं ऑफिस म्हणजे राधा आहे. ती एक दिवस जरी ऑफिसला नसेल ना पप्पा तरी करमत नाही मला. तुला आम्हाला ऑफिसला पण मानला पप्पा मी तुम्हाला. दुसरं एखादं कोणी असताना तर तो असं सॅड सॉन्ग लावून बसला असता. बाबुल की दुआएं लेती जा जा तुझको सुखी संसार मिले. काय झालं पप्पा, शांत का झालं? नाही, शांत नाही. काय झालंय म्हणून मी आज तुझ्याशी खोटं बोललेलो आहे. म्हणजे मी असं म्हणतो नेहमी की मी आनंदी असतानाच फक्त घेतो, म्हणून तर आनंद लुटूया असं मी नेहमी म्हणतो. पण आज मनामध्ये प्रचंड हुरहुर आहे. एकटेपणा जाणवतो आहे. नाही, राधा गेली, तिचं लग्न झालं, त्याबद्दल आनंद आहेच. पण आता ती या घरची नाही, हे घर तिचं नाही. या घरामध्ये तिची पुस्तकं आहेत, लहानपणची खेळणी आहेत, अजूनही खूप खूप साऱ्या गोष्टी तिच्या आहेत. पण हे घर आता तिचं नाही. म्हणजे आता ती पाहुण्यासारखी कधीतरी इथे येणार, 2 घटका थांबणार, पप्पा पप्पा असं करत जरा 4 गोष्टी बोलणार, परत जाणार. पंख फुटले तिला, नव्याने पंख फुटले, आकाशात उंच उंच भराऱ्या घ्यायचे तिला. नाही, पण आनंद आहे. तिला भराऱ्या मारताना बघण्यामध्ये आनंद आहे. नवीन आयुष्य ती जगायला सुरुवात करते आहे याचा आनंद आहे. तिला तिच्या संसारामध्ये रमताना बघण्यामध्ये आनंद आहे. पण या सगळ्याबरोबर ती नसल्याचं प्रचंड दुःख आहे. पापा, पण मी खुश आहे. मला असं वाटतं की राधा आपलं घरटं विसरणार नाही. नाही रे, असं काही नसतं रे.
लग्न झालं नाही की बापाचं घरटे बिरटे सगळं सुटतं, सगळं विसरलं जातं. तुला मुलगी झाली ना की कळेल. थोडं जास्त बोलतोय काय रे मी? नाही पण मी बोलू शकतो कारण मी खुश आहे. आणि पप्पा तुम्ही माझ्याशी नाही तर कोणाशी बोलणार? अरे शेवटी तू काय रे, तू राधाचा मानलेला भाऊच आहेस. नशिबवान आहेस तू. राधाने तुला भाऊ मानला. नशिबवान. अरे तुला काय झालं? तू कसा उदास झालास? काय नाही, मला सुद्धा उदास वाटतंय. का? उदास नाही व्हायचं काही. इकडे इकडे मनू माझा उदास काय होतो? आता तुझी सगळी जबाबदारी माझी आहे. तुझं पण लग्न लावून देतो का नाही बघ. गुंड्या, या घरामध्ये सून यायला पाहिजे ना. आणतो का नाही बघ. पण तूही माझ्या प्रेमात पडू शकशील अशी पॉसिबिलिटी नाही आली ना तुझ्या मनात? मी ऑलरेडी प्रेमात आहे. एका लग्नाची दुसरी गोष्ट. एका लग्नाची दुसरी गोष्ट. हॅलो पार्टनर, कशी आहेस तू? किसी को कोई शक तो नहीं हुआ? घनश्याम, मी आई बाबांना सांगून टाकलं की आपण हनीमूनला जात नाही आहोत. काय? काय? तू आई बाबांना सगळं खरं सांगून टाकलंस? हो. अगं पण का? आपलं काय ठरलं होतं? आपलं ठरलं होतं ना की आपण. घनश्याम, मला त्यांच्याशी खोटं वागायला नाही जमत. मला नाहीच जमत. अगं आपला हा जो सो कॉल्ड संसार आहे ना, त्याचा पायाच खोटा आहे. मुळात हे लग्न खोटं आहे. विसरलीस का तू? अरे पण माणसं खरीच आहेत ना. तू खरं आहेस, मी खरी आहे. खोटा संसार आहे म्हणून भातुकलीच्या लाकडी भांडत नाही ना रोज जेवत आपण. नाही तू चिडायचं तर पण. नाही, मी चिडलो नाहीये. मी राधा चिडलो नाहीये. मला फक्त जाणून घ्यायचंय की काय झालं. म्हणजे तू अशी बोधिवृक्षाच्या खाली बसली होतीस आणि तुला अचानक साक्षात्कार झाला. तू आईच्या खोलीत गेलीस आणि तू आपलं मन मोकळं केलंस. असं झालं का तू आईच्या खोलीत गेलीस आणि भमकन तिच्यावर बॉम्ब फोडलास? का तू तिला एक हळूवार सुखद प्रेमाचा धक्का दिलास? ते मला जाणून घ्यायचंय की काय झालं. तू नक्की केलंस काय? मी अशीच वागते का? नाही, तू अशीच वागत नाहीस, पण तू अशी वागतच नाहीस असंही नाही ना राधा. नाही, मग असं नाही झालं. नाही, मग कसं झालं? सांगते. सांग ना. कसं झालं? झाला का ग फोन राधा? हो, मग अशीच झालं. तुला राग आलाय का? कसला? नाही, मी मगाशी म्हंटल ना ते घनाचे कपडे मी काढून ठेवले बॅग भरून. म्हणजे आता हे सगळं तू बघायचं ना. मग तुला असं वाटत असेल मनातून काय ही सासू नवऱ्याचं मला काही करू देत नाही, स्वतःच सगळं करते. होय, मगाशी मी हर्ट झाले तुमच्यामुळे खूप. अगं अगं सॉरी ग. म्हणजे मला तसं नव्हतं तुला दुखवायचं माझ्या. अहो आई, असं काय करताय तुम्ही? अहो, लग्न झालं म्हणून काय सगळी नाती बदलून जातात का? आई वडिलांनी केलेलं असं सगळं एका क्षणात संपून जातं का? हे बघ आई, जसं माझं लग्न झालं म्हणून माझ्या पप्पांचं माझ्यावरचं प्रेम कमी होणार नाही ना, तसंच तुमचंही घनश्यामवरचं प्रेम नाही कमी होऊ शकणार. आणि मी एक गोष्ट सांगते तुम्हाला, घनश्यामवर पहिला हक्क तुमचा आहे, मग मी.
खूप बरं वाटलं ग तुझं बोलणं ऐकून. माझ्या घनश्यामला अगदी सुयोग्य वधू मिळालेली आहे आणि माझी खात्री आहे तू असंच घरातल्या सगळ्यांना समजून घेशील. तुला आता एक सांगते, मला थोडीशी धास्ती वाटत होती, म्हणजे थोडीशीच पण धास्ती वाटत होती की तू अशी एकटी वाढलेली, हे आपलं इतकं मोठं एकत्र कुटुंब, सगळ्या मंडळींची तू कसं काय जुळवून घेशील अशी धास्ती वाटत होती ग. पण आता मला कणभरही शंका नाही, या घराला जशी हवी तशी सून मिळालेली आहे. आई, मी चांगली सून तेव्हाच होईन जेव्हा तुम्ही माझी एक गोष्ट ऐका. काय ग? तुम्ही ना माझं कौतुक थोडं कमी करत जा, नाहीतर मी तुमच्या डोक्यावर बसेल. चालेल. आई, काय होतं माहितीये का, तुम्ही कौतुक करायला लागलात ना ते खरं वाटायला लागतं आणि मग टेन्शन येतं खूप. आता तू सासूचं कौतुक करतेस ते चालतं होय. बर, आता हे बघ, तुझी बॅग सुद्धा पटकन भरायला घे, म्हणजे निघताना हे राहिलं ते राहिलं असं व्हायला नको. आई 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 मला तुम्हाला तेच सांगायचं आहे काय? की मला आणि घनश्यामला, म्हणजे आम्हाला दोघांना आत्ता एवढ्या लगेच हनीमूनला नाही जाता येणार. का ग? म्हणजे घरी काही महेशरावांचा फोन? नाही 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 नाही, पप्पा व्यवस्थित आहेत, पप्पांचा काही प्रॉब्लेम नाहीये. माझ्या ऑफिसमध्ये मला खूप काम आहे. नाही, काय झालं तुम्हाला सांगते, आता लग्नाच्या गडबडीत नाही खूप दुर्लक्ष झालंय माझं कामाकडे, आणि एक खूप महत्वाची असाइनमेंट आली आहे ऑफिसमध्ये. ती जर आम्हाला मिळाली ना तर खूप फायदा होऊ शकेल एजन्सीचा. त्यामुळे आत्ता मला ऑफिस सोडून रजा काढणं खूप अवघड आहे, म्हणून मला आत्ता नाही जाता येणार. चालेल ना आई? एका अर्थी बरंच झालं राव. मग बरं का झालं तर तू अत्यंत इमोशनल पॉइंटला बरोबर ते आईला सांगितलंस, आणि आई खूप इमोशनल आहे, म्हणजे तिला इमोशनली काय सांगितलं ना तिला सगळं पटतं, आणि तू ते बरोबर साधलंस. वा 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 राधा, क्या बात आहे. आणि कोइन्सिडेंटली मी आता वल्लभ काकाला हेच कारण सांगून आलोय. वा राधा, जमायला लागला तुला. वा. एक मिनिट घनश्याम, मी मुद्दाम इमोशनली वगैरे सांगितलं नाही. मी त्यांना सांगणारच होते, तेवढ्यात इमोशनल पॉइंट आपोआप आला. आणि मला खरंच ऑफिसमध्ये खूप काम आहे, फक्त मी घरी आणून ते करू शकत नाही, कारण आत्ताच आपलं लग्न झालंय. मी घरी अशी काम करत बसले तर ते वाईट दिसेल. आणि ही जी तुझी माझ्याबद्दलची मतं आहेत ना घनश्याम, की मी फटकळपणे काहीही बोलते, समोरच्याचा विचार करत नाही, मी मूर्ख आहे. कळलं. आय एम सॉरी. मी उगाचच चिडलो तुझ्यावर मगाशी. आता काय, इट्स ओके. ऐक ना, मी काय म्हणतो, खरं तर आपण जायला पाहिजे होतं दोघांनी हनीमूनला. काय? हा, म्हणजे काय हरकत आहे ना, त्यानिमित्ताने फिरणं झालं असतं. आणि परत जेव्हा हॉटेलला आलो असतो तेव्हा आपलं ते P1 P2 वाला ठरलेलं आहेच ना, म्हणजे एक रात्र मी खाली, एक रात्र तू खाली. पुन्हा म्हटलं नको, म्हणजे एखाद्या रोमॅन्टिक ठिकाणी गेलो असतो, आणि खरंच जर का तू माझ्या प्रेमाबिमात पडली असतीस तर मग काय घ्या. आज तुझा काही कॉन्फिडन्स आहे ना घनश्याम स्वतःबद्दलचा, प्रचंड आवडतो मला.
मी तुझ्या प्रेमात पडणार, पण तूही माझ्या प्रेमात पडू शकशील अशी पॉसिबिलिटी नाही आली ना तुझ्या मनात? मी ऑलरेडी प्रेमात आहे. एका लग्नाची दुसरी गोष्ट.